ओम साईराम. सोलापूर येथे राहणारे श्रीधर गणेश भंडारे यांनी आपला साई अनुभव शिर्डी संस्थांच्या साईलीला मासिकात 1933 साली दिला होता. तो आपणास सांगत आहे. ते लिहितात, एक दिवशी मी अचानक आजारी झालो आणि दुसऱ्याच दिवशी माझे सर्व सांधे सुजून दुखू लागले. दम्याने छातीत आणि पाठीत पाणी झाले होते. त्यातच मला मधुमेह असल्याने प्रचंड त्रास होऊ लागला. घरातील सर्वांनी मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची तयारी सुरू केली. तेव्हा माझे लक्ष भिंतीवरील श्री साहेबांच्या फोटोवर गेले. त्यांना पाहताच मला रडू कोसळले. बाबांना मी मनात म्हणालो, 20 वर्षे आपली मनापासून सेवा करीत असतानाही माझी ही अवस्था का झाली? आता आपणच यातून मला वाचवावे. सर्वांनी माझे सांत्वन केले आणि मला गाढ झोप लागली. साधारण 11 वाजता मला एक स्वप्न पडले. स्वप्नात एक काळे कपडे घातलेला मनुष्य माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, चला, तुम्हाला बाबांनी बोलवले आहे. मी हो म्हटले आणि त्याच्या मागून चालू लागलो. आम्ही डोंगरावरील अनेक पायऱ्या चढून टोकावर पोचलो. तेथे श्री साईबाबा पूर्वेकडे तोंड करून उभे होते. आम्ही तेथे पोचताच बाबांनी मला वळून पाहिले. मला पाहताच जो मला घेऊन आला त्याच्यावर बाबा ओरडले आणि म्हणाले, मी दुसऱ्याला घेऊन ये म्हटले होते, तर तू याला का घेऊन आलास? मग बाबांनी मला परत जाण्याची खूण केली व ते द्वारकामाईत गेले. तेथे गेल्यावर त्यांनी एक छोटी डबी माझ्याकडे फेकली. ती माझ्या छातीजवळ येऊन गडप झाली. मग मी आनंदाने हसत हसत डोंगरावरून खाली धावत येऊ लागलो. मी स्वप्नात एवढ्या जोरात हसू लागलो की मी स्वप्नातून जागा झालो तरी हसतच राहिलो होतो. सर्वांना वाटले की मला आजारपणामुळे वाद झाला असावा. मग मी पाहिलेले स्वप्न सांगितले. पुढे मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन फक्त 8 दिवसात बरे होऊन घरी आलो आणि कामावर जाऊ लागलो. बाबांनी मला मृत्यूच्या दाढेतून परत आणले होते. जय साईराम. असेच अद्भुत अनुभव ऐकण्यासाठी हे चॅनल जरूर सबस्क्राईब करावे.